हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडरी कवचे वायुद साइड ना पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगताल संतन की जय महाराज की जय महाराज की जय माते की जय महाराज 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 की जय संतान की जय भगवान की जय गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः विपादनाथं गुरुराजवल्लभं मोक्षराम ज्ञानदर्शनं गोपीक्षेत्रे निवासनं कल्नमामि वेदविद्यावरिष्ठं जयाचा संगते विराजराला मनोदरिता धर्मास गेला साक्षात परमात्मा मदवे दविला विष्णु कसावी सद्गुरु पादुकाला विष्णु कसावी विपाद पादुकाला असंत धाना पुरुषा धर्म सास्य परतप अप्राप्य मार्ग वर्तन्ते मृत्यू संसार वर्तवती अध्याय का कमल करता थोडी नाटक एकची घरी परी परात सेनेची धवली येरा चिकुलची आता काय झालंय आणि आता ते भरपूर वेगवेगळे आपल्याला मानवप्रमाणे विचार चाललेले आहे त्यामुळे सगळं घोटाळा होतोय आता ह्या चुका जर काढायला गेलो तर आपल्याला ते आधीच आणायचं म्हणजे ज्यांनी पहिला लिहिलंय त्यांना काय समजलं मी मूर्ख म्हणजे मूर्खाचा भाषा चाललेला आहे आता लिखाणाबद्दल बोलतो बरं का कारण मी एका ठिकाणी महाराजांचा अभंग आहे आम्ही जातो तुम्ही कृपा असलेल्या विषयात शेवटकरण शेवटचं आता पावला नीट सापडला तुम्ही दिलेले आहे आता सापडला का पावला मला तशी परिस्थिती आपल्या पहिल्या पूर्वी काढत आहेत ना त्याप्रमाणे आपण बोलायला जातो आणि इतर पाहून जर आपण वाचायला गेलो तर ते घोटाळा होतो येला चिकलची बोल इथे काय दिले सवयीला चिकुलची पुढे नातरी देवाच्या भरीभरी डोळा उतरल्या हात सत्य भरी तेच वैसोनी उपवास करी का दाखवली तैसा वेळामध्ये मी राहू असताना सर्व सुखाचा आराम ही भ्रांताची कामू शिया बहु मुडजळ देसरी आडोळा खुदगिरे अमृताचा घेता घराला तोडीला बरी सुरता नीला गळा सुचिका लादे तैसी अहममध्ये केलेल्या सवयी मातेला पडती ती बापुरी म्हणून जन्म मरणाची उत्तरे उल्लेख केली एरवी मी तरी
भानुकात जैसा कहीं न दिसे कहीं नसे दिसे ना बदल जाते कहीं दिसे न दिसे ऐसा कहीं नसे न दिसे ऐसा वाणीची वाणीची वाणीच आहे अभी दोन्ही प्रेरणा किती दिसली मंडळाची काही मंडळाच्या हळूहळू परिवर्तन ना परिवर्तन आणण्याची इच्छा आहे पण वाक्यच नाही त्याच्यामध्ये भरपूर बदल होत नाही पण मनमानी चाललेली आपल्या मताप्रमाणे चाललेलं साधू संतांच्या मताला काही किंमतच नाही हे आपली शाळी लागते आज पंधरवड्याची एकादशी पंधरवड्याची एकादशी सालाबाद प्रमाणे 32 वर्ष मला झाली 92 सालचा अनुग्रह त्याला जेवढी 32-31 काय असतील सालाबाद प्रमाणे पंधरवड्याची एकादशी कंटिन्यू चालू आहे तुम्ही केंद्रात चालू असायचं पण ती हळूहळू तिला परिवर्तन होत असताना त्यामध्ये नारायण महाराज हरिभक्त महाराज नारायण महाराज होई हरिभक्त गुरुवर्य चिंतामण महाराज होईल आणि आपल्या सर्वांचे हृदयस्थान असलेले लाडके हरिभक्त गुरुवर्य प्रकाश महाराज करी ह्या लोकांनी हा विचार मांडला आणि मत बरं झाले की बाबा असं तर करे तुला करा ना आणि कधीपासून ते सुरू आहे ते आजतागायत सुरूच आहे हे परम भाग्य आहे काय सुरू आहे तुमच्या ठिकाणी ते रुजलेलं आहे म्हणून बरं का रुजलं नसतं ते काही एखाद्या बंद पडल्या इथूनच परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला पण त्या बंद पडल्या कारण यांच्या विचारामध्ये काहीतरी फोड होता म्हणून तर तसं झालं दोन ठिकाणी एक कुंभारगाव पाड्यावर एक मोठ्या गावात ते या ठिकाणी सुरू केल्या पण होऊ शकलं नाही भगवंताला मान्यच नाही तिथं मान्यता होती तिथे तुम्ही तोडण्याचा प्रयत्न केला बरं का मंदिरामध्ये जागा होत नव्हती पूर्वीच्या हनुमान मंदिराचं जुनं आहे त्या मंदिरात जागा होत नव्हती बाहेर मंडळी बसायची एवढी मंडळी पाहता पाहता डोळ्याला त्रास व्हायला लागला आम्हाला आणि ह्याच्यामुळे आपण पाठीमागे राहिलो माझ्यासारखा जर या तत्वावर बोलायला गेला तर महाराज भाऊ माझ्या भाषेत तुला माय ठेवायला तयार तो माझा जाय कसा जायचो तो नाही कोणाला ऐकत अरे तत्वाला धरून बोला अनुसंधान असेल तर तुम्ही तत्वाला फिट असाल कशासाठी कैसा हृदयामध्ये विराम हस्त सर्वाचा सर्व सुखाचा आनंद ही भांताची ग्राम विषयावरील हा संपूर्ण काम चाललेला आहे हा विषयांचा आहे लौकिकाचा आहे आणि तुम्ही अलौकिकाचे नाही आहात आम्ही विरोध करतो का मूर्तीला का मंदिराला विरोध करतो पण जे करण्यासाठी हा देव मिळालेला आहे ते करा आणि पुढे जा ते न करता त्याच्या गुंतून राहा या वेदांत कांडामध्ये गुंतून राहिला तुमचा उद्धार कदापि नाही होणार जरी नामी असला तरी पण माझ्या पद्धतीने आहेत प्रमाण लौकिकातून तुम्ही निषिद्ध कर्माकडे पळताय लक्षात घ्यायचं सुरेंद्र भाऊ लौकिकाचा खेळ तेवढा कारण रूपाचा विषय आहे रूपाचा विषय हा रूप एवढा डेंजर आहे की या रूपाने बोलवलं सगळ्यांना बोलविले कोणी बोलवलं हीच मायामध्ये रूपाचंच लक्षण आलं पण माया जर तिथं ब्रह्म कळाला मग तो ब्रह्म कळण्यासाठी ही माया निर्माण केली आधी नव्हते कोणी काही येथे एक टार्गेट निर्माण झाली आणि ती एवढी ख्याती करून ठेवलेली आहे बरं का कशासाठी तर तैसा उदयामध्ये राम असता सर्व सुखाचा रावण केलेले सुखासाठी जगलेले आहे सुख हाती लागलं का सुख म्हणजे हेच कळायला नाही झाले मला हा जरा काय त्याला वस्तू मिळाली त्याला वस्तू त्याला उपाधी काय देतो सुख जरा काय पदार्थाचा विचार मिळाला तर तो बोलतो हा काय सुख सुखाची व्याख्या करणं लय कठीण आहे सुख करून घ्यायचं असेल तर संताविना प्राप्ती नाही तुम्हाला सुखच प्राप्त करून घ्यायचं आहे
किंवा सुख करून घ्यायचं आहे, सुख समजून घ्यायचं आहे, सुख जाणून घ्यायचं असेल तर संतांच्या मार्गाने जावं लागेल. मार्ग जाऊन गेली आधी दयानिधी सत्यते देवीची पंचे चालू जाता न पडे दुखता होते नाही. गुंतवणुकीत पडायचं असेल ना तर आपल्याला सत्य मार्गाने जावं लागेल. आणि आपण जर आपल्या मार्गाने गेलो, मनोमार्गाने गेलो तर हम ममते दिलं मातेला पोहोचलो. तुझा मी तुला सुटतच नाही. मूळ प्रश्न कुठे आला? मी कोण आहे हा करावा विचार. ज्ञानदेव मग आता माऊलींचं ज्ञान आम्ही सांगतो, पण माऊलींना आलेला अनुभव आम्हाला आला का? ज्ञान माऊलींचं सांगतोय. सकल संतांचं नाव घेतच नाही एखादे संत. सकल संत म्हटल्यानंतर त्याच्यात सगळे संत आहे. आपल्याला माहित नसलेले नाव ती संत. सकल संतांचं मत एकच आहे. नामामुळे संत ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी होती. मग या भामट्यांना ज्ञानेश्वरी भागवताची भार खातात. भागवताचार्य आहेत, विद्वान आहेत, पंडित आहे, अनुभव आला का? एक व्हिडिओ असेल मोबाईलवर आली, त्या मुलाला तो पत्रकार प्रश्न विचारतोय, हो मंदिर बांधलंय कसं वाटतं? तो बोलतो मंदिर बांधून त्या भिका मागो का? तो स्कूल बांधलो, हम लोग पढ़ेंगे सीखेंगे कुछ बनेंगे IAS बनेंगे, मग जे काय असतील त्या पदव्या तुमच्या उससे पेट भरेगा. व्हिडिओ टाकल्यानंतर एक माझा कुचेष्ट भाऊ मला व्हिडिओ पाठवतो. मला त्याच्या मुखातून काय बोलला रे? म्या बोलविला वेदू बोले, म्या चालविला सूर्य चाले, म्या हलविला मार्ग आले, जगाची चालविता मी ऐकू. बोलणारा तोच आहे. त्याने काही चुकीचं बोललेलं नाही. आणि चुकीचं जरी बोलला असेल तर तो बोलून घेतोय. दोन्ही गोष्टी त्याच्यात आहे. तुम्ही कशाला चिंता करताय? तुम्हाला पटलं पाहिजे असं नाही वाटत असेल तर मग तुम्ही तुमच्या पद्धतीने मला जे आवडते ते मी करेल. आपल्याला तो प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु संत मार्गाला धरून असावा. आम्ही संत मार्गाला धरून आहोत. आज या गावामध्ये मला थोडीशी खंत वाटते की गावाला कीर्तनाविषयी काही आनंदच नाही. सगळी मंडळी बाहेरून येते. दिवाण गावातील किती मंडळी अभागी असेल आणि किती विषय व्यवस्था गुंतलेली असेल हे ठरवलं जातं. भरपूर विषय असते आणि एवढं करण्यासाठी माझा विचार होता की जेणेकरून वर्गणी सांगण्यासाठी आपला एक खूप घ्यावं आणि घरोघरी घेत त्यानंतर प्रसार होईल आणि सगळ्यांनी एकत्र घेऊन आपल्याला एकादशीला बोलायला लागलं. पण तिथे एक राजकारण बोलतो आपण सगळे जाऊ. राजकारण्याला सांगता जाऊ आपण सांगण्याचं तात्पर्य काय? ज्या सुखासाठी धावपळ चाललेली आहे ते सुख तुम्हाला काय वरपानवारी पूजा करून मिळणार आहे? आम्ही केली नाही का? तुम्ही केली का? मग तेव्हा सुखी होते का? सुख काय हेच कळणं कठीण आहे. सुख म्हणजे इथे सुखाची व्याख्या शास्त्राला धरून शास्त्र प्रमाण आहे. किंबहुना सूर्य जीव आत्मयाची नाय तेत जे होय तळ्याला. सुख म्हणजेच नाम, नाम म्हणजेच देव. आणि देवच तुमच्या हाती आला तर तुम्ही सुखी समाधानी कशी होणार? शांती कशी मिळेल? आता इथे शांतीचे दोन प्रकार आहेत. तुम्ही मला शांती शांती तर तुम्ही असे का बडबड करता एवढं ओरडता? शांती ब्रह्म एकलाच महाराजांची प्रमाण एक बाजू तपासली जाते, दुसऱ्या बाजूला दुर्लक्ष. कोणाची लक्षण आहे? चोर इथले आपल्याकडे पण मित्राला काय विषय सोडून द्या. आपले भाग खातात. हो भाऊ असं नाही बोलायला पाहिजे. मग नागराजांनी काय आवाजलं पाहिजे? बोलू डोकली का? हा भक्ती विना पशु कशाची वाढला, सटवीने कैसा नेला नाही. काय माय गेली होती बुडापाशी, हरिणे मुक्ताचे हरे मुडा. गुलक देव देवात देवात गावतात देवळात देव देवात देवात गावतात राऊळात.
वस्तीला लागेल आपण खाली करू. तुका म्हणे देव देही का पाहना, तुका म्हणे मुळे ना देव देही का पाहना. अरे देवळा कुठं देव पाहताय आपण, देव देवळा कुठं आहे का. देव एवढं कंपाऊंड लागतं तेवढ्या मोठं आहे का. तिथे सांगितलं स्थळी पाषाण तो भरलेला आहे, कारण भगवान बोमा मारताय आणि या लाटामध्ये तो इतर दगडाला फोडलेल्या दगडाजवळ तो फोडलेला दगड आधी पुजायला लिहिला जातो. बरं का, आता मला पण खूप आठवलं त्याचा हृदयामध्ये याच्यावर बोलायचंय. पण आपली परिस्थिती कशी झालेली आहे या दोन्हीप्रमाणे नाही. शुद्धी कला बहु मृगजळ ते कोणी या आलं का लक्षात. म्हणजे मृगजळ हा कशाला म्हणतात हे सगळ्यांना माहिती नाहीये. मृगजळ कशाला म्हणतात कोणाला माहिती आहे का. तू किती शिक्षण झालंय आपल्या रूपात. मृगजळ म्हणजे काय. हा जल म्हणजे पाणी. मृगजळ शब्द कशासाठी वापरला. हरणाचा पाणी अशी रीत झालेली आहे परिस्थिती आधीच चाललेली आहे. शब्दचे अर्थ लावून हे शब्द हे रोडवर तुम्ही कधी गाड्याने फिरता का. गाड्या आपल्या फोर व्हीलर वगैरे जर असतील तर त्याचे असेल त्याचं नाही आपण भाड्याने पण फिरतो ना. पावसाळ्यात तप्त झालेला भर उन्हामध्ये तांबत असतो. आपल्यानंतर एवढं चटाकी घेतो तर तसं काय पुढे जसे आपली गाडीला असं वाटतं तिथं पाणी आहे पुढे जसं जवळ पाणी गायबच होतं. अशामध्ये अन्वय करता येईल का आपल्याला. सुरुवात पाणी मिळेल का. पण घशामध्ये आपल्या तयार झालेली लाल रस विटामिन फेकून देतो ते पाहू अशीच चालली. विषय कोणी बोलले कोण करील यांची केवळ देवाला साधूला सगळ्यांना त्यांची कीव आली. बर का. अवतार तुम्हा दराया कारण, अवतार तुम्हा दराया कारण, उतरया जाना उतरया जाना वाणावया सुख भक्ती भावना वाणावया सुख भक्ती भावना कुळाचार नाम ही माझे कुळाचार नाम ही माझे वाणावया सुख भक्ती भावना वाणावया सुख भक्ती भावना. एक गाव आम्ही मग आता रामकर भटकतात कुत्र्यासारखे साधू संतांचं प्रमाण आहे. एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि का आपले काम आणि आमची साठी कुठली पुढे पुढे चालतात. विठ्ठलाचं सोडून द्या. आम्ही कुठं नाही म्हणतोय हा पण कुणी राजकारण सांगेल तेव्हा इतर दिवस आहे तुम्हाला दिसत राम इतर दिवस राम काय मेला का. अरे राम राम सर्वची माहिती परिगवळ होती आत्माराम. दशरथाचा राम त्रिकाळाचा जसा आमचा बाप होता तसा आमचा आजोबा होता तसा आमचा पंजा होता तसा दशरथ राम त्रिकाळाचा अनंत युगाचा आत्माराम. तू अनंत युगाचा देवाला घेऊन आलेला आहे आणि त्या युगामध्ये तुला काही कल्पना नाही. तीच कल्पना करून बसलाय आणि कल्पनेपासून कल्पना ठेवा त्याने गुरु निर्णय हरी भेटू शकत नाही. हरी सुख नाही मिळणार. सुख ना सुख हवंय ना हरी प्राप्तीची उपावं करावे. सुख म्हणजे हरी आणि हरी म्हणजे देव आणि तो देव जर प्रगट करायचा असेल तर नामामध्ये साधन नाही. हे तू करशील. अरे इथं तंत्र मंत्राचं खूप दिसत एवढे खुश. अरे जसे तुम्ही त्या मंत्रालय तुमचे ते काय कापलं जातं
पूर्वी बघा बकरे कोंबडे कापायचे, आता जसे बकरे कोंबडे या नाही कापले जातील तसेच आता ते जागरले का कोला आणि याला मी कोल्यासारखेच कापले जाणार. फळाचं पण तुम्ही घेताय ना, जो घेताय ना ती कशी जसा तुम्ही त्यांना बळी द्याल तसा तुमचा बळी घेतला जाईल. तंत्र मंत्र उद्देशाने हरिनामाच्या उपदेशामध्ये नामाला गुरुच्या मध्ये फक्त बळी घ्यावा लागतो आपला स्वतःचा जीव. तुका म्हणे बळी हा जीव घ्यायला तयारच नाही, कारण शिव बनायची इच्छा नाही ना. शिव बनायचा असेल तर तो जीव द्यायला तयार होईल. माझ्या करायचं आणि त्यावेळेला फसलो इथे घेतच नाही तर म्हणजे भाऊ अशा अर्थ आहे. तुला मी आता 29व्या वर्षापर्यंत वेळेवर कार्यक्रम ऐकायला पाहायला जात होतो तेव्हा हे पाहायला मिळालंच नाही. बोल ते आहेच नाही ते मिळालं कुठून, मला असं कसं बोलताय. बोले इथून भक्तीला सोड आम्ही आतापर्यंत काय झोपली. हा म्हणजे खरी गोष्ट आहे. माऊली केवढी आहे तुम्ही सांगा ना कशी ती. हे सगळे सत्व सत्कर्म केले तरी तुम्हाला माझी ओळख सगळं हे अधर्म आहे स्पष्ट सांगितलं माऊलींनी. आणि माऊलींनी सांगून सुद्धा आमच्यासारख्या अधर्मालाच प्रकट करतायत. धर्मावर आणण्याचं काम कोणी केलं? आपल्याच मंडळींनी. इतरांनी नाही. अज्ञानाची भक्ती इतकी संपत्ती त्याची किती बोध करायचा. या भडव्यांना बोध झालंय. अधिकारी पुरुष बोध झालंय ना या भडव्यांना. मग तुम्ही आम्हाला सांगताय राग करून. खरं ज्ञान आहे ते झाकून ठेवायचं आणि उरलेल्या या पसाऱ्याकडे त्याच्या जीवाला टाकायचं. चल बाबा असंच कर. का रे बाबा तुझ्या मामाची पेट आहे का ती दिली ती महात्म्याने काय म्हणतात त्याला उदार हस्ते दिलं आणि तू लपून ठेवायचा प्रयत्न करतो. कारण मला बाबा बोलले पाहिजे, माझी पूजा झाली पाहिजे, एवढ्यासाठी माऊली. दुसरं काही नाही त्यांच्या पाठीमागचा येतो. मी जर यांना माझ्यासारखं बनवलं, माझ्या विचाराने संतांच्या विचाराने यांना चालायला लावलं तर मग माझी पूजा होणार नाही, मला कोणी विचारणार नाही. परंतु इथं या दिवा ग्रामस्थांमध्ये या दिवामध्ये तसा तो भाव नाही. तो सगळ्यांना तसंच बोलून त्याच विचाराने चालू गेला. तुमचा अनुभव काय आहे? बरोबर आहे का चुकीचं आहे? मग त्यापासून दाखवून ठेवलं, लपून ठेवलं, कुणालाही नाही इथं लपून ठेवलं. सगळ्यांना त्या रीतीने चालवलेलं आहे. बरं का? कशासाठी सांगतोय की ज्या सुखासाठी धावत चाललेलं आहे ते सुख तुमच्या हाती लावायचं असेल तर मग माऊलीच्या रस्त्याने जायचंय. कैसा हृदयामध्ये विरामू असता सर्व सुखाचा आराम. जे सुख ज्याला म्हणतात त्याला राम म्हणतात. म्हणजे तो कोणता राम? अनंत युगाचा आत्मा राम. तो जर तुमच्या ठिकाणी पावला अंतकाळी मिठो आम्हाला पावला म्हणा, सापडला म्हणा. मला वाटतं आनंदाची वस्तू सापडते, गेलेला काही सापडत नाही. पण आता वाद करून बाहेर पावला म्हटलं तर पावला. बरं का? पावला पण आणि सापडला पण. अंतकाळी मिठो. आता आपला अंतकाळ कधी झाला? इथं सगळे बसले माळकरी आहेत का? कुणाच्या घरात माळ नसेल त्यांनी आत्मा करायला. तू माळकरीला बोलतीये सगळे त्या ठिकाणी आहे, फक्त माळच करायचे. बाकीचं बाहेरचं कोण आले विदाऊट माळकरी आहे का? बिना माळकरी आहेत? मग जोपर्यंत माळ घालत नाही तोपर्यंत सुखी होत नाही. कारण आम्ही देवाला आवडतं ते करत नाही, आम्हाला आमच्या मनाला आवडतं ते करतो. मनाला आवडतं ते, पण त्या मनाला फसवणारे 5 जण आहेत. पण ते ज्ञानेंद्रिय. बरं का? जर त्या 5 जणांच्या तावडीतून मन निघाला, मन पहिलं पाहत मनाने डोक्यात आणलं कंट्रोल पाहतात.
डोळ्याने पाहिला तर तो पायाला काम देतो, पायाने काम केला तर पुढे जाऊन तो हाताचं काम करतो आणि नंतर मग मुखात कसे चालतो खेळतो तो. कोणाची चाल मनाची. पण त्याच्यावर पगार कोणाचा आहे? इंद्रियांचा आहे. खरी इंद्रियांची सेवा बाह्य आवडीचा आहे बरं का. तर इंद्रियांची सेवा तो करत बसला, मनाला पाहायला गेलं तरी आवडतच नाही. सगळ्यांना मी त्याचं उदाहरण देतो बरं का. प्रत्येकाला काहीतरी जास्त खाल्लं ना आपल्याला आवडीची वस्तू तर दुसऱ्या दिवशी काहीतरी प्रॉब्लेम होतो, तेव्हा हा काय म्हणतो, उद्यापासून नाही खाणार. म्हणजे मनाला आवडतं का ते? इच्छा कोणती पुरी गेली. तसं घरामध्ये पण आपण ते नाही आपल्याला आवडत, ते घरी आणलं ना तर चुमरी झाली तर मग आपण तर त्याच्यामध्ये हात घालतो, आपल्याला ते अपचन होतं. आणला तापोनी माझा सगळ्यांनी तशीच वस्तू बरं का. मनाला फक्त देवच आवडतं, म्हणून त्या मनाला या राग रागातून बाहेर काढण्यासाठी माऊली सांगते, तू मन नीट कर माझी भजनी. आणि मग सर्वत्र नमस्कारी. जरी सर्वत्र नमस्कार असताना तुम्ही ज्या देवळात जाल त्या देवळात तुम्ही त्या देवाचं नाव घेतच नाहीये. जय सद्गुरू, जय हरिबोल. कुठेही जा मग कुठल्याही मंदिरात सर्वत्र नमस्कारी. एक पाऊल सगळ्यांना पुसतंय ना. मग आपण जाते का मंदिरात? मग आपल्याला मूर्ती बसून काय, अरे साधू संतांनी डायरेक्ट तोडफोडच केली आहे, पण ते आमच्या बंधूला आवडत नाही. मी प्रश्न केला एका महात्म्याला, हा प्रश्न सोडून द्यावं, उत्तर नसेल तर तू कशाला गप्प बसला महात्मा. बोला रामदेव महाराजांनी ते काय शब्द वापरले, दगडाचा देव बोलेल कायचा अवलकाली कुठे लवा चर्चाची. पूर्ण प्रमाण पाठ पाहिजे, मग त्याच्यावर आणखी विवरण करता येईल. आपण तेवढं धरून बोलतो बरं का. ज्यांच्या ताटात देव जेवला, ज्यांच्या इंधनात देव नाचला, त्याची विटंबना करतात असं वाटत नाही का? हा विषय सोडून दे, तुला दुसरं काय आज उठूनच पळाला. अरे तिथं मला शंका निर्माण होते, शंका नाही म्हणायचं, प्रश्न निर्माण होतो मला. तर प्रश्नाचं उत्तर जर गुरु तत्वाला तुम्ही द्यायला पाहिजे. देता येत नसेल तर गुरु तत्व सोडून देतो. काहीतरी पाठीमागा असेल ना, नुसतं बडबड करतील का? नामदेव महाराज भक्तीचे स्पेशालिस्ट आहेत. तुकाराम महाराज तुकाराम महाराज तीर्थ धोंडा. आता आपल्या काय आडवळ चालली आहे, मग आपण साधू संतांच्या रीतीप्रमाणे चालतो का? तीर्थ धोंडा पाणी पुढे तिथं लक्षच नाही, तिथं लक्षच नाही त्या रोकड्यावर. साधू संतांचा परमार्थ रोकडा आहे, पण आमच्यासारखे हार खाऊन ज्ञानेश्वरी मार्ग इतरांचा सोडून घ्या. त्या आकाराची भक्ती करणार आहे त्यांना भरपूर पाठ आहे, बहुत केले पाठांतर. वर्माचा पत्ता नाही त्यांचं सोडून द्या. आमच्यासाठी वर्माचे जे गाव वर्मावर गाव आणणारे तेच म्हणतात. हे बाबा असं नाही बोलायला पाहिजे. त्यांनी काय मूर्खपणा केला. अरे त्यांना जो अनुभव आला तो मला आला ना, त्यांना जो अनुभव आला तो मला आला, म्हणून मी मांडण्याचा प्रयत्न करतो. मागे सांगितलं की नाही माहित नाही, इथेच या मंदिरामध्ये गावकीची मीटिंग होती. हा रोड येतोय ना, हा आता इकडे येतो ओरबी आपल्याला वापर उठत ना. आणि काय ते आपण खऱ्या भाकरीचे काय आमचे उद्धट बोलले. आलं का लक्षात? त्यामुळे बोले एक काम कर, तू असे सुधायला असेल जिवंत देव जर संपवायच्यासाठी गावी गेली तर मला काय फरक नाही पडत. काय स्पष्ट बोललो. त्याच्यात एक होती, त्यांना बाहेर कोणावर बोला. माझं म्हणणं काय, माझी समज तिथं का मीटिंग मध्ये झालं, बाहेर पसंत करून राहिलं नाही. नुकसान तुमचं आहे, माझं नुकसान काहीच नाहीये. मी तुम्हाला ते खरा खोट्याचा निवाडा करायचं नाही.
बरं का, मला कोणाला निवारा करायची तयारी आहे. वेळ आली तर तसा भगवंताला उभंच राहावं लागणार आहे. कारण त्याचीच बाजू घेऊन बोलते, माझी बाजू नाही घेतली. बोला ऑनर असतील माझ्या बिल्डिंग मध्ये 40 लोक, ते 40 खरे देव संपवायचे मारायचे आणि खोट्या देवाला तुम्ही वाचवताय, हे जमणार नाही. अलग अलग नंतर मला भावना जे असं नाही बोलत, चुकीचं काय नाही बोललो ना, चला मी खरं बघा आपली तयारी आहे. कारण हा हे जे ज्ञान आहे ना, हे शिकलेल्या नाही बसल्या त्या अज्ञानानं कसं काय बसलं. आता भाव कुठे आहे? अहो एक साधक आपला, त्याने सांगितलं शपथ घे गुरुची. गुरुची शपथ त्यांनी घेतली, पण दावदेवीची शपथच नाही. दावदेवीची शपथ घे, सत्य दावदेवीची शपथ घे, दावदेवीची शपथ अजिबात नाही घेतली. गुरुची शपथ घेतली, गुरु काय कळलंच नाही. गुरु तत्व कळणं गरजेचं आहे. गुरु तत्व कधी कळेल? तुम्ही अनुसंधानावर असाल तर. गुरु तत्व कळणार नाही. अनुसंधान म्हणजे काय हे पण त्याला थोडंसं लक्षात घ्या. असलं तर ठीक, नसलं तर ठीक. माझ्या बाबाचं काय जात नाही, जात केले कर्म झाले, त्याची भोगाले उघडले नेले आहे किती, बरं का. मग साधक असो नाही तर बाधक असो, अनुसंधानावर बोलायचं. तैसा हृदयामध्ये निघाला असता सर्व सुखाचा आधार. पण आपली वेळ कशी आलेली आहे, उरण अमृताचा गिरता करायला हे सुचवला. सोडून द्या, आपली मंडळी तीच चालली आहे, आपली मंडळी तीच चालली आहे. गुरुदेवाला देखून घ्या. साक्षात परमात्मा आता अंश तू तुला अनुभवाला आलाय आणि तू मुलासारखा वागतोय. त्याच्यापेक्षा मूर्ख व्हा आणि बस येडा बन. गजानन महाराजांचा आपले गाडगे बाबा गाडगे महाराज ना, याला आज्ञानाचा आज्ञानी म्हणतात. बरं का, आपल्याला आज्ञानाचा आज्ञानी होण्यासाठी आपल्याला वेडा म्हणावं लागेल. विषय कुठं जाता? अनुसंधान. आता इथे लग्न झालेली नवीन नवीन जोडपी असतील, त्यांचा जवळजवळ अनुभव घेतो. लग्न झालंय, मूल झालंय आणि मूल झाल्याच्या घरात कोण नाही, तिलाच काम करावे लागतात. तशी माझी बायको मलाच काम, मलाच काम. त्यांचं नाव घेण्याचं बाया दाखवली घेतलं ती मला घडलं कोण दुसरं काय आलं करायचं, आलं करायचं. पण आपल्याला याच्या मुद्दे झालं, सगळे घरात आहेत, सगळ्यांचं चाललेला विषय मग तो कुठलाही विषय असतो, बालमार्ग असतो, विषय असतो. घरात आहेत मंडळी, पण ह्या माऊलीने मुलाला पाळण्यात टाकलेले आहे. तिचा माणूस कुठे असावा? बाहेर रडते का? भांडी टाकून पर्यंत तिथे नव्हती का मंडळी? त्यांना ऐकायलाच येत नव्हतं, हे नाव अनुसंधान. मग आपल्यालाही तसंच बनवलंय. आपण अनुसंधान आहोत की नाही हे ज्याचं त्याने आपण जो अनुसंधानावर असतो तो वायफळ बडबड करत नाहीये, देवाविषयीच बोलतो आणि देवच बोलतो. ही अनुसंधानाची लक्षण आहे. अधिकारी पुरुष जर असेल तर त्यांनी आजची बात बोलू नये, मुक्त राहायचं. सोना तो बसता नाही, पितल करे झटकार, ज्यानी तो बोलता नाही, बकवा करे. आपली बदली कुठे होते? आपण बोलतो पण आणतच नाही, त्याला आचरण म्हटलंय. जो अनुसंधानावर आहे त्याला आचरण म्हटलेलं आहे. शरणाशी संधान. बाकी तुमच्या गाढव प्रेमाबद्दल गाढव मुलाला याला आचरण नाही म्हटलेलं, बरं का. तर त्याच्यासाठी माझ्याकडे उदाहरण आहे. जर दासे तो पत्करणारा माझा हनुमंत राहिला, कोणाचा नाव गाणं बोलता येतं का तुम्हाला? जे आता पण चालू आहे ते गाणं, हे माहिती आहे ना? माहिती नाही त्या रामाबद्दल बोलायचे.
चालू आहे ना नामाबद्दल सगळीकडे तेच काव्य चालू आहे. हा माहिती ना अरे माहिती इसको दे मेरे भारत का बच्चा बच्चा भारत का बच्चा बच्चा जय श्री राम एक ही नाम एक ही नारा गूंजेगा भारत का बच्चा बच्चा भारत का बच्चा बच्चा भारत का बच्चा बच्चा जय श्री राम जय श्री राम. हा अनुसंधान कधी लागायचा राम राम सर्वती म्हणती करीले ओळखती आता राम 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 सबकुछ गए सब ठाकुरावर चोर हा मूल उतरवायचं जय श्री राम राम नाम से धूळ प्रल्हाद तरे अरे तरायचं असेल तर ते बुडणारे बुडवायच्या मागे लागले त्यात आपण मी सुन क्या बोल त्यांच्याच सरकार झालायचा का रे तो बायकोला तुझा सोडा आईजवळ झोपला तुम्ही आईचं तुला झोपशील का रे हा आईच्या पत्राला हात घालायचा प्रयत्न करताय तशी परिस्थिती होते तो चाललाय तसा वाड्याबरोबर चालायचं आहे तो जिथं चालायला लागेल जिथं चालायचं नाही तिथं रोखोक बोलायचंच आहे जिथं चालायचं नाही ना तिथं रोखोक बोलायचं आहे का घाबरा संतांच्या आवडती आवड निडर आहात ना तुम्ही दिले अक्षय बोलायचा वार्ता बोलायची गाडी का फक्त बोलतो आपण दिले अक्षय आपण कुठे तो भय मार खातो संतांनी म्हणून मी नेहमी बोलत असतो साधू संतांनी सांगितलेले निकष आम्ही पाळतो का जर संत मार्गाने चालत असेल तर साधू संतांचे निकष पाळावे लागतील माझे बाबा सांगायचे ते ताई ती बाहेर का बसले सामोरून बाजूने ती माऊली बोलायची तिला आते यायचं नाही तिला बाहेर तिला सांगायचे बाबा ये तू इथे ये मला शिव माझ्या पाया पड मला काही होत नाही कारण मी शरीर नाही आहे ही बुद्धी कधी जपणार तुमची बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशव राजे सकाळी सिद्धी बुद्धीचा वापरच नाही करीता कधी होईल सर्जन केल्यावर मुक्त होऊन फायद्याने पुन्हा जन्माला यायचं आहे गेलेली जन्म याचसाठी देवा हे आठवत राहिलेलं कार्य मी पूर्ण करायला येईलच तर या वेळेला पण नाही बाबा आता तर पुन्हा येईल फक्त बोलतात अभय अक्षय का अक्षय अभय कशाला रे झक मारवायला माल घातली ना साधूला शरण गेला शरणागती पूर्ण करायची असते स्त्रीने बायकोला पूर्ण स्वान करायचं तेव्हा ती पत्नी चालायची तसा गुरुला शिष्य पूर्ण स्व झाला पाहिजे गुरु सांगते ते करायलाच पाहिजे गुरु काय सांगते करा रे बाप्पानो साधन आहे ते जगी करीचे करू नका जे तुला मिळालेले साधन आहे तू साधन त्या प्रकारचं कर साधना त्या प्रकारे कर की तुझं साधन न राहता साध्यरूप झालं पाहिजे नाही मिळालं आहे घाल पिढ्यात अरे गाळ घेतात जातात ते सोमाने दाखवायला येत आहे हा काय धकमारली काय समजत नाही नुसतं मला घालून काय नुकसान तुमचं होणार आहे तुम्हाला एक तर भक्ताकडे नेतील तुमची घरची नाही तर हॉस्पिटलला नेतील तुम्ही अवैध पैसा दिला तरी खून करणार नाही आणि ही खून करून घ्यायची असेल तर संत समाजावी धरावी आवडी करावी ताकरी पण परमार्थच करायला नाही मला इकडं बोलण्यापेक्षा मला
गेलेलं बरं. बरं नीट शिकून घ्या तुम्ही सुद्धा. आम्हाला सांगायला नाही पाहिजे त्या अध्ययनांनी हे भाऊ 2 वेळा बोल, हे भाऊ इथं शिकवत बंद कर. म्हणजे आम्ही शिकायचं कधी 30-30 वर्ष झाली. चरण पहिला चरण 2 वेळा झाला पाहिजे लग्नाला. तो एकदा घेऊन पुढे नाही चालायचंय. शेवटला तुमची काय भैरवी झाली पाहिजे. कुठं बी नाही काय झालं पाहिजे. मी शिकायला तुम्ही सांगित नाही यार. आणि तो तुम्हाला सांगतो हे भाऊ 2 वेळा घ्या. कोणी तुम्ही घेतलेली आहे त्याच्या अधिकारच्या काय का शिकत नाही. हा शिकला ना की झालो असे म्हणती. तुम्हाला काहीच येत नाही. लक्षात घ्यायचं इथं जो बसणारा जो वक्ता आहे ना त्याच्या वक्ता आहे ना त्याच्यापेक्षा श्रोता लय हुशार. इतका हुशार तुमच्या चुका बरोबर सांगणार तो. आता माझ्या किती चुका झाल्या ते मला सांगणार का बोलू. घाबरत नाही. सांगायचा प्रयत्न करा कारण मला पुढे तेच लागतात. मी सांगायचा प्रयत्न करतो तेव्हा त्यांचा भ्रम जात नाही. त्यांनी गैरसमज होतो. आज स्वतःला चालला बरं का. विषय कुठं होता. का कमल कंदा नाही पाहिबा दूध पवित्र आली बरोबर का नाही आपल्यासाठी आहे. जागेवर ये पाहिबा दूध पवित्र आणि गोड बाकी पतिती आपण राहणार ते तुम्हाला काय हा पोहोचले ना. हा अभि तुम्ही पोहोचले नाही तर एवढंच अशुद्ध काय घेतली आणखी काय सगळे याच्या जवळ आहे. पण हा विषयाच्या पाठीमा वेगळा होतो येणा. त्याला वाटतं मला कोणी बघत नाही. मी माझंच करतो इतरांबद्दल नाही. म्हणजे ह्याच्यावरची लक्षणं बघा. तुझी बात आहे काय माझी कोण करणार. तसा मी जेव्हा विषयात अडकतो तेव्हा कोण पाहत असतं दुसरा अनुसंधानाला मला फरक आला. आपण जगाकडे पाहतो आपण आपल्या भगवंताकडे बघत नाही. श्लोकाचं काय चाललंय तिकडेच लक्ष. आपल्या आत्मामध्ये अनुसंधान असला तर जगाकडे लक्ष आलं का लक्षात. मग अशी जी पोचण्याची अवस्था आहे तशी या ज्ञानाची अध्ययनाची दोघांची आहे. मग तुम्ही म्हणाले अध्ययनाला ज्ञानालाच आहे का. अध्ययन दोघांना आहे. उद्योगी करेगा मेरे अद्वैत वाटा. आता उद्योगी हा दोघांना लागू करायचं एकाला लागा. मी म्हणतो एकाला लागा. नामासे विनू तोलर बापया हरिविने धावया नामासे विनू. आता दोघांना लागेल का एकाला लागेल. आता बरोबर तोही उत्तर दिले एकाला लागेल. उद्योगी करेगा. आता मी परत तुम्हाला जागेवर घेऊन काही चिंता करू नका. साधुबोध झाला. आता एक प्रबोध धारकासाठी नाम धारकासाठी पण त्याही पण मोक्ष होतील ते. पण बोधाचा आनंद घेता येणार नाही. त्याला देव काय हे कळलं नाही. सार्वजनिक जो आहे तो विश्वात्मक देव आहे हे कळलं नाही. पण तो देव झाल्याशिवाय राहणार मुक्त होणार. ज्या क्षणी अनुग्रह झाला आपले शब्द झाला म्हणजे त्या मरेपर्यंत त्याचा तो अनुभव येतोच. ते शब्द ठेवलेले असते. ज्या क्षणी अनुग्रह झाला केला नाही सांगितलाय का आम्ही करतो झाला. ज्या क्षणी अनुग्रह झाला त्या क्षणी मोक्ष आणि तो मरणांती होतो. त्याच्यासाठी उदाहरण आपले जावई आहे. दोन उदाहरण आहे जावयाच्या घरात. मान्य करावं लागेल साधूंच्या शब्दांना. आम्ही आमचा आरती सांडपण चालवलंय. अरे तो नाटक असा जाव गेले तुझं बघ तू केली दे. भाऊ जे आपल्या जावयांची बहीण अनुग्रह झालेला होता. त्याच्यात ओबी आहे पाठ केलं तर मी तुम्हाला त्याचा अर्थ सांगेल.
त्याची शेवटची अवस्था चालू होती मरणांतीची. मरणाआधी दोन्ही गोष्टी आहेत त्याची. जो अज्ञान आहे त्यालाही सावध करायचं आहे, त्याला आग्रह झालाय त्यालाही सावध करायचं आहे. बाबा ते केल्यावर आपण करायचं. आठवण तुम्ही मला फोन आला म्हटलं अशाला असं निरावतीने फोन केला मग ते काहीची अवस्था अशी ठेव बोला तिला कानात शब्द सांग मग कोमामध्ये तुला शरीराशी गेले नाही तर काय अव्यक्ताशी अव्यक्त संबंध झाला. आम्ही शरीरच बघत बसतो. मग कुणाचा कुणाला झाला अव्यक्ताचा अव्यक्ताला, चैतन्याचा चैतन्याला. हा शरीर म्हणजे गुरु आहे का? ते तत्व जे आहे ते तत्व ब्रह्मज्ञानाला टच झालं म्हणजे ते स्वरूप एकत्र झालं. कुठलं रूप गेलाय ते 8 जणांचं आहे पण ते ज्ञानीचे मन बुद्धी आणि चित्त त्याला सूक्ष्मदेव म्हटलं जातं. त्याचा आधी या तत्वज्ञानाला तुम्ही आम्ही कर्माचे धनी होतो. कोणाला? गुरुला. आपले कर्म गुरु घेतो आणि आपलं ज्ञान त्या शिष्याला देतो. काय गुरुची कृपा आहे. पण आपण त्या शरीराकडे बघतो. प्रभाते माहिती नको तिथं नको घेऊ सगळं माहिती अरे सत्य बदलून बोलतो नाही पटकन त्याच्याकडे घे. अरे तो मी वस्तू जी आहे त्याच्याकडे तिथेच देणं देणं आहे. प्रभाकर काय सत्य दळवी बाबा काय वस्तू जी आहे ना ती सगळ्याकडे एकच आहे. ती त्याशी संबंध अव्यक्त आहे. शब्द आहेत ते शब्द हेच ब्रह्म आहे बरं का. तत्व म्हणजे शब्द आणि शब्द म्हणजे ब्रह्म. ब्रह्म म्हणजे नाम. हम ब्रह्मास्मी वाणी एक वेळा पडतात आणि अविद्याला गेली पडली. ती त्यावेळेला विलावतीला सांगितलं तो फक्त शब्द सांग तिला कानात आणि तत्क्षणी कान शब्द पडल्यावर आशीर्वाद सुरू. ग्रंथी प्रेम जाते नेहमी निरल होते. दिवस भाव दाना होता त्या डोळ्यातून आशीर्वाद झाला संपला विषय तिचा. फक्त एवढं तुला तर खूप ठोकायला पाहिजे होतं ते विषय तेवढं तुला घ्यायचंय. तिला घ्यायचंय याच कार्यासाठी मुलीला कार्य करायचं. दुसरं उदाहरण त्यांच्याच घरातलं आहे. त्यांच्या मुद्रा आहे बोलतो माणसं जमल्यात महाराज बोलतो निरोपाल काय झाला तो तर यांचा फोन आला हे काम करत तसंच करा जे सांगितलं ना तसंच त्यांनी तसंच केलं. अरे आलेली मंडळी घरी जावी लागली परत. कुणाचं काम आहे तुमचं माझं काय गुरुकृपा ही कृपा नाही राहता राहावंच लागेल त्याला त्या वेळेला तुमच्यावर संकट येईल त्या वेळेला पण अपेक्षा नसणार. अपेक्षित का कोणत्याही प्रकारचा अपेक्षा घेऊ नका. फक्त कार्य आहे सर्वेचे जो तो करीत द्यायचे आदिष्टान कोणाचं बस तेवढंच करा. तेवढं सोडून मला कोणतरी बोलायला उदाहरण देण्याचं कारण ते आहे की नाम धारण हा सुद्धा म्हणतो होतो शेवटच्या अक्षराला आणि किती एक महिना असं थांबल्या त्या तुला त्यांचा निरोप आला आशाला असेल समजा विषय आणि कोण करते मी हात बोलतो सगळं तू कर्तव्य करून घेतोय म्हणून ऐकणार येतो पाहणार येतो चालेल तुम्ही कुणाला सगळे कोण बोलतो हरिला येतो मी ऐकतो मी येतो नाही मग इथं हम म्हणते ते जवळ सोडून मागेला फक्त अहंकार करतो. तो अहंकार मग गाण्याला गाण्याला येतात हे शब्द ब्रह्म असतात शब्द ब्रह्माचा विद्वान हे सगळं सोडून द्या. फक्त एका आविष्कार झाला हे माझं गुरुमुळे झालं ना ही जर सवय तुमच्या शब्दात पण दिला परिवर्तन झालं ना परिवर्तन हे माझ्या देवाने केला हे माझ्या गुरुने केला हे फक्त उत्तर भगवंताला अपेक्षित आहे बाकी हे जर उत्तर मिळालं तर त्याला माहिती याला अपेक्षा आहे. ही सवय लागली पाहिजे. पहिले बोलत इतिहास भावतो निराळा नाही तुझ्या तो आणली तर तोच आपलं कार्य करतो आपल्यातच आपलं कार्य करून घेतो आणि ते कार्य करत शरीराचे आता काही संबंध उडत नाही. आपले गुरु आपल्याकडे कार्य करून घेतो फक्त
पक्काने लक्षात ठेवा बरं का. ज्या वेळेला तुम्ही गुरुला शरण गेला त्यावेळेला तुमचा कार्यभाग संपला. कर्म त्या गुरुने घेतलं तुमचं. त्या कर्माची मात लावायची तर काय करायचं ते तुमच्या ठिकाणी राहिलं बरं का. त्या कर्माचा अर्थ गुरुला होतो पण शिष्याला हातात ज्ञान होतं कसं उदाहरण ते याच्यावर एक थोडस गुरुवर बरं का. एवढी बी तरी त्याचा मुखामध्ये भावता द्यायचा तरी दिसेल दिसायचा. कसं आहे समोर आहे तुमच्या आणि समोर मागे कोणी उभा लक्षच नाहीये. सात. अरे नाही कीर्तन करावे का जाऊ दे. त्या कीर्तन करायचं आहे ना. हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णु हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णु हे शंकर भगवान आपके चरणों में. हे शंकर भगवान आपके चरणों में. हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णु हे शंकर भगवान आपके चरणों में. हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. सारे तीर्थ धाम आपके चरणों में. हे देव प्रणाम आपके चरणों में. जन्म के दाता मात पिता है आप कर्म के दाता है. जन्म के दाता मात पिता है आप कर्म के दाता है. आप मिलाते हैं ईश्वर से आप ही भाग्य विधाता है. आप ही भाग्य विधाता है. शुक्रो मन को रोगी तन को दुखिया मन को रोगी तन को मिलता है आराम आपके चरणों में. हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. श्लोक माझ्या वाणीला असंख्य जाणा पुरुषार्थास्य परंतप धर्मशास्त्र परंतप अप्राप्तमं विवर्तन्ते मृत्यू पश्चात वर्तते. या श्लोकाचा अर्थ असा आहे जो या माझ्या अपरूप कर्मावर विश्वास ठेवणारा नाही तो या जन्ममरणाच्या घुसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून साधू संतांवर